आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी. सुजित सर. सॉरी सुजित सर. हो पण तुम्हाला या फोटोत जसं दिसतंय ना तसं मी काही केलेलं नाहीये. अहो खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. हे तुझे प्रताप कळल्यानंतर पण तुझी बाजू ऐकून घ्यायची मी. अहो प्लीज सर. सर हवं तर मी तुमच्या पाया पडतो सर, पण माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या साहेब. सुजित अरे त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या दी. अरविंद बोल पटापट बोल. त्या दिवशी पार्टीत लाईट गेला ना तेव्हा मी चाचपडत त्या काळोख्या खोलीजवळ गेलो. मला माहित नव्हतं आतमध्ये कोड आहे म्हणून. आतमध्ये स्वानंदी बसली होती. मला वाटलं तिला माझ्या मदतीची गरज आहे म्हणून मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेलो तर हिने मला पटकन असं अंगावर खिचून घेतलं आणि माझ्यावर विचित्र चाळे करू लागली. हो सर, मला तेव्हा एवढं ऑकवर्ड फील झालेलं की काय करावं काहीच कळत नव्हतं. हेच चुकलं माझं. मी ना तेव्हा बाहेर येऊन पार्टीत सगळ्यांना सांगायला हवं होतं की ही माझ्याशी असं वागते म्हणून. नाही केलं ना ते, म्हणून गोंधळ झाला हा सगळा. मॅडम खोटं बोलताय ते. स्वानंदी. अहो हे स्वानंदी. अगं मी काय समजत होते तुला आणि काय निघालीस तू 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 हे सगळं केलंस. शी. म्हणजे ज्या पार्टीत तू सुजितला होकार दिलास त्याच पार्टीत तू अरविंदला सुद्धा जवळ ओढलंस. शी. मी विचार सुद्धा नाही करू शकत या सगळ्याचा. नाही मॅडम, हे सगळं खोटं आहे. अहो हे फोटो बी खोटे आहे. अरविंद सर सांगा मॅडमला हे सगळं खोटं आहे. स्वानंदी, त्या दिवशी तू नशेत होतीस. तुला कळत नव्हतं तू काय करतेस. अगं बाई, मी तुला किती सांगत होतो की बाई नको हे चुकीचं आहे. बघेल कोणीतरी, पण तू माझं काहीच ऐकायला तयार नव्हतीस. नको ते चाळे करत होतीस माझ्यासोबत. मी कसा बसा तिथून बाहेर पळालो माहितीये का तुला. हो मॅडम हे खोटं आहे हो सगळं. हो तुम्हाला वाटतं. आनंदी बास झालं. साधी सरळ समजत होते ग मी तुला. मेहनती वाटायचीस, गावाहून आलीयस, मेहनत करतेस, अप्रूप वाटायचं मला तुझं. पण हे सगळं केलंस तू. तुझ्यासारख्या बायकांना त्यांच्या भोळ्या भावड्या चेहऱ्याचा फायदा घेतात, पण तुम्हाला कळतच नाही की पुरुषांवरही अन्याय होतोय, त्यांच्यावरही बळजबरी होतीये. हो मॅडम, हो काय बोलताय तुम्ही. हो कसला अन्याय, कसली बळजबरी. मी काय बी नाही केलं. मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काय बी नाही केलं. अरविंद सर सांगा की मॅडमला. मी स्वानंदीना जेवढं ओळखतो त्या असं करणाऱ्यांपैकी नाहीये संचिता. बरोबर बोलतोयस म्हण्या. माझा पण स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे. हे तुझ्यावर ना एक पैशाचा विश्वास नाहीये मला. अहो नाही साहेब. अहो एवढं सगळं खोटं कसं बोलू शकतोस रे तू. कोण आहे तुझ्या बरोबर. बोल. कोण आहे तुझ्या मागे. नाही बोलत. कोण आहे मागे. साहेब ऐका. कोण आहे मागे. साहेब मी खरं बोलतोय साहेब. कोणी नाही माझ्या मागे. मी कशाला खोटं बोलू. काय मिळणार आहे मला खोटं बोलून साहेब. सुजित, मला वाटतं आपण पोलिसांना बोलवायला हवं. हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाहीये. बरोबर आहे तुझं म्हण्या. पोलिसांचे फटके पडले ना की बरोबर उकळेल सगळं. सुजित थांब. ऐक. हे बघ, असं काहीही करू नकोस ज्यामुळे सरपोतदार नावाला धक्का बसेल. सुजित, लोक गॉसिप करतील, बदनामी होईल रे आपली. एका मुलीबरोबर असं घडत असताना मी स्वार्थी वागू. नाही. हे बघ, तुझा राग समजतोय मला, पण आता शांत राहा आणि शांत राहून विचार कर.
सुजित, या सगळ्याचा परिणाम फक्त तुझ्यावरच नाही होणार, या सगळ्यांवर होईल, फॅक्टरीवर होईल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरपोतदार सरांना हे सगळं नाही सहन होणार रे. आणि या सगळ्यात जर एकदा पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले ना, तर आपल्याला काहीही करता येणार नाही. बघ, म्हणून सांगते, शांत हो आणि हे सगळं करण्यापेक्षा ना हिला समजाव. हिला समजाव आणि प्रकरण मिटव. हे हिला सांग की बॉस बरोबर लफडा करून काही नाही साध्य होणार आयुष्यात. संचिता, स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी, स्वानंदी काम नव्हतं. स्वानंदी, स्वानंदी, तू 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 ये, तू चल माय बरोबर. काही झालं ना, तू चल, सावकाश ये, सावकाश ये. बस बस इथे, शांत हो, शांत. थांब थांब थांब, पाणी घे. स्वानंदी, पाणी घे. स्वानंदी, इथे बघ. पाणी घे, पाणी घे, पाणी घे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. शांत हो. हो, शांत हो, शांत हो, शांत हो. सुजित साहेब, कुणाची शपथ घेऊ म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास बसल? देवी आईची शपथ घेऊन सांगते, हो, जे काही बी घडलं ना त्याच्यात माझी काही बी चूक नाही. हो, ते फोटो कुणी काढले मला काही बी माहिती नाही. हो, मी त्या अवस्थेत पोहोचले कसे ना हे बी मला आठवत नाही. तुम्ही नीट बघा, त्या फोटो मध्ये ना माझे डोळे बंद आहेत. म्हणजे मी बेशुद्ध असणार. मला नाही माहिती, माझ्यावरती विश्वास. स्वानंदी, आय नो. हे बघ साहेब, मी त्या रूम पर्यंत कसे पोहोचले ना ते बी मला नाही माहिती. स्वानंदी, तुला काही आठवतंय? म्हणजे त्या रात्री नेमकं काय झालं होतं, कोण होतं तिथे, तुला काही आठवतंय? हा, मला एवढं आठवतंय, लाईट गेलेली आणि अंधार झाला आणि पुढचं मला काही बी आठवत नाही. पण मला जेव्हा जाग आली ना तेव्हा मी मनी सरांच्या गाडीत होते, हॉस्टेलच्या बाहेर. तू मणीच्या गाडीत होतीस? हो, त्यांनीच मला हॉस्टेलला सोडलं. तुला मणीने हॉस्टेलवर ड्रॉप केलं? हो, पण शपथ घेऊन सांगते, मधलं मला काही बी आठवत नाही सुजित सर.